नमस्कार मंडळी, आज आपण केली आहे ज्वारीच्या पिठाची ताकातली उकड. चवीला अप्रतिम लागते, कमी साहित्यात होणारा नाश्ता, पोटभरीचा आहे, त्याचबरोबर तेवढाच पौष्टिक सुद्धा आहे. यासाठी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं. त्यामध्ये आपण अर्धी वाटी घालून घ्यायचं आहे दही. दही माझं साधारण आंबट होतं, दह्याच्या ऐवजी तुम्ही ताकाचा सुद्धा वापर करू शकतात. दही घातल्यावर मी 1 वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आणखी 1 वाटी पाणी घालायचं आहे. एका वेळेस सगळं पाणी घालू नका, थोडं थोडं करून घाला, म्हणजे काय होणार नाही, त्यामध्ये गाठी होणार नाही. व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर आपलं हे मिश्रण तयार आहे बघा, अशा तऱ्हेने आपलं मिश्रण दिसलं पाहिजे. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम केलं. यामध्ये त्या तेलाचं प्रमाण अतिशय कमी घातलं तरी चालतं. तर मी अगदी अर्धा चमचा तेल घातलं आहे. त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी तडतडली की जिरं घातलं, जिरं तडतडली की बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्याचबरोबर कढीपत्ता घातलेला आहे, हिंग घातला आणि त्यानंतर घालून घेतली बारीक चिरलेली कोथिंबीर. थोडीशी हळदसुद्धा घालून घेतली. आता हे छानपैकी परतलं गेलं की त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. म्हणजे आपण 3 वाट्या पाणी आणि अर्धी वाटी दही असं टोटल घातलेलं आहे. आता या पाण्याला छान उकळी द्यायची, जेणेकरून सगळे फ्लेवर त्या पाण्यामध्ये येतील. त्याला छान उकळी आली की आपण केलेलं मिश्रण त्यामध्ये घालायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. त्याला पण छान उकळी फुटायला लागली म्हणजे ते छान खतखत करून शिजायला लागलं की त्यावर झाकण ठेवायचं, गॅसची पॉवर कमी करायची आणि चांगल्या 2 ते 3 वाफा काढायच्या, जेणेकरून आपलं ज्वारीचं पीठ व्यवस्थित शिजलं गेले पाहिजे. हे छान शिजलं की प्लेटमध्ये घ्यायचं आहे. वरून थोडंसं लाल तिखट, कच्च्या तेलाची धार घ्यायची की अगदी मस्त नाश्ता तयार.